आषाढी एकादशीनंतर पूर्व भागातील बहुतांश घरांमध्ये पोषम्मा, यल्लम्मा देवी, मरियाई आदी देवतांना नैवेद्य दाखवण्यात येतो। या काळात शाकाहाराबरोबरच मांसाहारी जेवणाचा आस्वाद नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित होत असतो। या काळात नागरिकांनी आपल्या पोटाची काळजी घेणे तितकंच गरजेचं आहे। याबाबत सोलापुरातील प्रसिद्ध गॅस्ट्रो तज्ञ डॉक्टर श्रीकांत माकम यांच्याशी जनदर्पण न्यूज चॅनलने संपर्क साधून या काळात नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत संवाद साधला। याबाबत डॉक्टर श्रीकांत माकम यांनी जनतेला केलेलं आवाहन। विशेष म्हणजे आषाढ महिन्यात पूर्व भागात अनेक ठिकाणी सण साजरे होत असतात। तेलुगू भाषिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या काळात देवीच्या पूजेसाठी अनेक जण मांसाहारी शाकाहारी असे पदार्थ खात असतात। त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि पोटावर काय परिणाम होतो आणि त्यांनी कसं जेवण करावं आणि कशा पद्धतीचं आपल्या आहारामध्ये सदुपयोग करावा। तर आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्यामध्ये बरेच सणवार येतात आणि अशा वेळेस हे सणवार तर आपण नक्कीच उत्साहामध्ये साजरे करायलाच पाहिजे। तर हे साजरे करताना आपण काळजी काय घ्यावी आपल्या आरोग्यासाठी, तर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळेला पाण्यामधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता राहते। तर प्रत्येक वेळेला पाणी उकळून थंड करून पिलेले कधीही बरे राहते। आता सध्या आपण पाहतो की बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जुलाबाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। तर त्या अनुषंगाने हे एक छोटीशी काळजी हे याच्यामध्ये खूप फरक पडू शकते की त्याच्यामुळे आपल्या हॉस्पिटलला जाण्याचा आणि औषधांवरचा खर्च वाचू शकतो। तर त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये सध्या चंगळ असते, तरी आपल्या जिभेला कुठेतरी थोडंसं आवरून आणि आपल्या पोटाकडे आणि आरोग्याकडे लक्ष देऊन जेवणामध्ये तेल आणि तिखट मसाले यांचा वापर कमी करावा आणि जे काही आपण हे भाज्या विकत घेतो किंवा काही इतर पदार्थ आपण घेतो तर ते शुद्ध असतील याच्याकडे लक्ष द्या, किंवा ते घरी आणल्यानंतर तरी त्यांना व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये किंवा थोड्याशा गरम पाण्यामधून त्यांना धुवून घ्यायचं आणि मग नंतर भाज्या बनवायच्या। तर ह्या काही छोट्याशाच उपाययोजनांनी आपल्याला आपले आरोग्य व्यवस्थित राखता येईल। आत्ताच्या पावसाळ्या पिरियडमध्ये दलदल मोठ्या प्रमाणात होतो, त्या ठिकाणी रोगराई होऊन अन्नपदार्थामधून आपल्याला सेवन होऊ शकते। पण अशा वेळी नागरिकांनी काय काळजी घ्यावी? तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण की या सणावारांमध्ये सगळेजण एकत्र येतो, खूप मोठा जमाव असतो, मग अशा वेळेस एकमेकांकडून जंतुसंसर्ग होण्याचं प्रमाणसुद्धा जास्त राहते। तर अशा वेळेस प्रत्येक वेळेला घरात जाताना हातपाय स्वच्छ धुवून घेणे आणि जेवणाच्या आधी साबणाने हात स्वच्छ धुवून घेणे, तर हे अगदी साधे उपाययोजना आहेत की ज्याच्याने आणखीन आपल्याला जंतुसंसर्ग चांगल्या पद्धतीने टाळता येऊ शकतो। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।